वीर हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अंबरनाथ, शिल्पनिदेशक हरिश्चंद्र हातेकर, व्यवसाय यंत्र कारागीर घर्षक। आज आपणास स्टेप अँड टेपर ग्राइंडिंग याचा डेमो सादर करीत आहे। स्टेप अँड टेपर ग्राइंडिंग साठी जी लागणारी ड्रॉइंग आहे ही ड्रॉइंग आहे आणि या ड्रॉइंगमध्ये मोठा डायमीटर 48 आहे, सेकंड डायमीटर 55 mm आहे, थर्ड डायमीटर 25 mm आहे। यामध्ये 60 लेंथमध्ये 4 डिग्री आपणास टेपर ग्राइंडिंग करायचा आहे। सदर हा जॉब आहे आपल्याकडे। या जॉबला आपल्याला स्टेप अँड टेपर ग्राइंडिंग करायचे आहे। याच्यामध्ये आपण होल्डिंग डिव्हाइससाठी कॅरियर होल्ड केलेला आहे। या ड्रॉइंगसाठी ज्या वेळेला आपण हा जॉब सिलेंड्रिकल ग्राइंडिंग मशीनवर करणार आहोत, यासाठी लागणारे साहित्य म्हणजे वर्नियर कॅलिपर, छोटा डायमीटर आहे 0.25 मायक्रोमीटर, सेकंड 25 ते 50 मायक्रोमीटर, थर्ड 50 ते 75 मायक्रोमीटर आणि हा जो 4 डिग्री चेक करायचा आहे याच्यासाठी आपण हा प्रोटेक्टर वापरणार आहोत। याच्या साहाय्याने आपल्याला 4 डिग्री मोजता येते। याच्यानंतर आपण आता मशीनवर हा जॉब प्रॅक्टिकली लावणार आहोत। आता आपण मशीन चालू करणार आहोत। जॉबच्या सरफेसवर ग्राइंडिंग व्हील हळूहळू स्पर्शित करणार आहोत। जॉबवर ग्राइंडिंग व्हील स्पर्शित झालेले आहे। हे लाईट किसिंग कट घेतल्यानंतर सदर डायमीटर हा डायमीटर 55 mm बनवायचा आहे। मायक्रोमीटर 50-75च्या साहाय्याने जॉब चेक करणार आहोत। यामध्ये आता फक्त 0.5 मटेरियल बाकी आहे। आपण आता हळूवार तो 0.5 मटेरियल आपण रिमूव्ह करणार आहोत। ग्राइंडिंग करीत असताना ग्राइंडिंग व्हील इकडे कॅरियरला टच होणार नाही याची दक्षता घेणे व काम करीत असताना या गार्डचा वापर करावा। आपला जॉब आता फिनिश झालेला आहे। 55+02 झालेला आहे। आपल्याला ±02 हा टॉलरन्स दिल्यामुळे आपल्याला 55.02 ही साईज चालणार आहे। आता आपण डायमीटर 25 mm हा फिनिश करणार आहोत। हे करत असताना या कॉर्नरची स्टेप आहे, आपल्याला शोल्डर ग्राइंडिंग सुद्धा करायचे आहे। आता आपण डायमीटर 25 ची साईज चेक करणार आहोत। हा डायमीटर 25 mm बरोबर झालेला आहे। याचा अर्थ आपला जॉब परफेक्ट फिनिश झालेला आहे। डायमीटर 25चं ऑपरेशन हे आपलं संपलेलं आहे। आता आपण टेपर ग्राइंडिंगकडे वळू। आपण आता हा अपर टेबल फिरवलेला आहे आणि या ठिकाणी 4 डिग्री टेबलला दिलेली आहे। आता आपण जॉब साक्षात चालू करत आहोत। पेपर ग्राइंडिंग प्रक्रिया चालू आहे। आता आपण पेपर ग्राइंडिंगच्या फायनल स्टेजला जात आहोत। पेपर ग्राइंडिंग 4 डिग्रीला फायनल होत आहे। याच्यामध्ये जो काळा स्पॉट दिसतो तो अंडरकट ठेवलेला आहे, जेणेकरून फ्रिक्शन कमी होण्यासाठी
याचं मदत होते. अशा पद्धतीने आपला टेपर ग्राइंडिंग जॉब पूर्ण झालेला आहे. हा जॉब बाहेर काढत आहे. अशा पद्धतीने हा टेपर ऑपरेशन आपलं पूर्ण झालं आहे. आता आपण बिवेल प्रोटेक्टरच्या सहाय्याने आपण जॉब चेक करणार आहोत. आपण आता टेपर ग्राइंडिंगच्या शेवटच्या स्टेपला आलो आहोत. हे बिवेल प्रोटेक्टर आहे. हे जॉबला या ग्राइंडिंगच्या स्पर्शित भागाला आपण इथं टच करणार आहोत. ह्याच्यामध्ये जॉब आणि बिवेल प्रोटेक्टरची ब्लेड आहे, ह्याच्यामध्ये अजिबात प्रकाश दिसत नाही. त्याच्यानंतर आपण इथं बिवेल प्रोटेक्टरची रिडिंग जी बघणार आहोत ती आपली 4 डिग्री बरोबर आहे. याचा अर्थ आपला टेपर ग्राइंडिंग झालेला जॉब अत्यंत उत्तम प्रकारे झालेला आहे. दिलेल्या ॲक्युरेसीमध्ये मेंटेन झालेला आहे. अशा प्रकारे आपला स्टेप अँड टेपर ग्राइंडिंग ऑपरेशन समाप्त झालेले आहे.